घास कापायचंय पण इथं कापू का? मी इथलंच कापते. कसली हवा येते रे गार. अशा वेळेस जर मामाची पोरगी असती तर किती मज्जा आली असती. एकदम थंड थंड. कोणी घास कापायला आली काय ती? देवच पावला येड्या. देवच पावला आणि मदतीला धावला असं झालंय. आईला किती कडक दिसते रे ड्रेस वर. माझं तर नुसतं थडा थडाच व्हायला लागले काळीच. कधी जवळ येऊन बसन काय नो बाबा. कोण बगळा? अरे हा तर माझाच बगळा दिसतोय. कुठे पण आवाज तर दिलाय खरं. चाय बी कोणी आली तर पाचका व्हायचा ना राव. कसं आहे आपण जरा लपून बघू तीच येते का कोण येत. उगाच सत्यानाश. अरे आवाज तर इकडनंच येत होता. इथे तर कोणीच नाहीये. मस्करी केली का काय कोणी? कुठे गेला असं? त्याचाच आवाज होता हा तर. अरे वेड आहे का तू? घाबरले ना मी. काय एखादा हाडळ बिडाळ दिसली काय माय? घाबरले. कुठे गेला होता? आणि असंच म्हटलं तुझी आई बी आली अचानक तर पाचका व्हायचा. एवढं बरं कळतं. तुझ्या आईच्या तोंडाला लागणं म्हणजे पोटातलं जेवण पचण्यासारखं. काय काय बोलला? काय नाही तुला नाही कळणार ते. बोल बर काय म्हणतो आता? आणि काय असले आवाज काढत होता वेगवेगळे? घरच्यांना संशय यायला नको ना. आणि कोणी बघितलं असतं माझ्या आधी आलं असतं तर? मी म्हणून त्याला पण बसलो होतो. बघितलं नाही का तू? लय तसं हुशार आहेस. हुशारच लावा लागतं. कसं माहितीये का लोकांना कळायचं द्या आपल्याला कळलं पाहिजे. बोल. तू घास कापायला आलती खरं मलाच बघायला आलती इकडे हुडकायला? दोन्ही पण समज. लय जीव तू चाललेला दिसतोय. माहित नाही का तुला? म्हातारी बितारी बघितली का? आई स्वयंपाकात यायची नाही थम शिवानी माग. नाही रे स्वयंपाकात व्यस्त आहे ती आता. तुझ्या ना आईचा काय भरोसाच वाटत नाही. का रे? कधी टपकती. कधी प्रेमाने बोलून दिलं का आपल्याला तिने दोन शब्द तरी? नाही ना. म्हणती पोरगी नाही द्यायची. एक काम करू ती उगाच आले तर पंचायत होईल. आपण काय करू इथून कल्टी मारू कुठतरी चांगल्या सेफ जाग्यावर. बरं कुठे जायचं पण? चल की माझ्या सोबत. मला सगळं माहितीये. कशाला टेन्शन घेते. चल उचल केला का? चल इथून चल गपचिप वाक खाली. आईला तर कळलं ना. तुझी आई तुझ्यासारखी शहाणी. अगं चल का बेगी. अरे काटे कुठे घेऊन आलाय मला तू? अरे हा गावाकडचा लो स्पॉट आहे. बस इथं. हा कुठे घेऊन आला मला तू? सांगितलं ना लव स्पॉट आहे म्हणून. हा याला काही लव्ह स्पॉट म्हणायचं का? मग काय म्हणायचं मग? असलं असतं का तुमच्या गावाकडे? असलंच असतं. इथं कोणी येत नाही. गपचिप असतंय. माहितीये का प्रेमाची मजाच वेगळी असते. अशा झाडा झोडपात लिंबुनीत आंब्याच्या झाडाखाली. आबा बाबा कसलं बरं वाटतं. नुसता किती उकळ्या फुटतायत ना. उकळ्या नाही नुसता ताण होतोय माहितीये का. खालीवर होतय. बोल आता काय म्हणायचं? तुझी म्हातारी टापकणार नाही इकडे?
आता मला मी नाही सांगू शकत, पण नाही यायची एवढ्या आतमध्ये. काय किती काटे वगैरे आहेत, तिला एवढं सगळं नाही चालत. काय सांगायचं बाबा, गावाकडचे लोक लय चाबरे, मित्र तर एक नंबरचे चाबरे. एखाद्या पोरी संग दिसला ना लगेच चुगली लावित. हं. त्यांना कोणी भेटत नाही ना. जळतात. अग ते सगळं सोड, गावाचं जाऊ दे, पण आज लयच भारी दिसायला लागली. काय पण असतं तुझं. मग तुला माहित होतं ना मी भेटायला येणार आहे, मेकअप बिकअप करून आली. चल अशीच असते रोज. अशी लई वेगळी असती ग. काय माहिती. आज चांगली दिसायला लागलीस. म्हणजे रोज दिसत नाही का? खरं बोललं का खोटं वाटत आहे का नाही? आज पाखरासारखी दिसती उडत्या. बस बस, झाडावर चढू नको, पडेन मी. कोणीतरी आल्यासारखं वाटतंय रे मला सारखं. अरे कोण नसतंय इथं, मांजर उंदर हिंडत्यात. हा का? हा बाग आहे ना. असा आवाज येतोय, असं चप्पल कोणीतरी आल्यासारखं. मला तर कोणी दिसाना. तुला काय चावलं का काय? बरं जाऊ दे, भास होत असेल मला. काय बाया गावाकडे गेल्या तर अजून सुद्धा येईनात बाया, म्हणले ओमलाचा रस्सा करा. काय करावा बाया कालून, का मांडावा मुर मिरची, येईनात सुद्धा. अगो बाई पळत आलो. माहिती का हा ते मुलगी, तुमची मुलगी आहे का? हा आणि तो नंतर तुमच्या नंतरचा मुलगा आहे का? हा. तिकडून रानात गेले आणि हातात हात धरून काय त्यांचं काहीतरी चाललंय. अरे बावळा ठेक काय वज फिज उचराय घासाचा आला असं रानात घासाला गेलेली आहे ती. हा बागाच पापरे. मग तिकडे लिंबुनीच्या कोपऱ्यावर बसल्यात. हा हे तू काहीतरी म्हणतो, काही सांगशील. चला बघायला, विश्वास नाही का तुमचा? हा नाही बाबा मला विश्वास. खरं त्याला इथून खवळून लावलंय त्या पोराला, आणि ते कसं काय येईन राव राव तिथं. राहू दे मग, राहू दे तसं. बरं थांब ना, मला दाखव पुढे ती बघू. बरं बघ ते त्याचा सुंबार. चला 3 बाऱ्या सांगावं लागतं, काय एकदा सांगितल्यावर कळत नाही काय त्याला. चला पट, हा चल. लवकर चला, लवकर चला. अरे नको की काय लय काय करू, काय बाबा तुझं दुसरंच व्हायचं काय, लवकर अरे चला. काय तुझ्या जिभेला हाडफिड आहे का नाही, काय व्हायचं दुसरंच काय बाबा तुझी तर करा रे. लवकर चला लवकर चला, कसं पळावा माणसाने इथं. किती गारगार वाटते ना ग इथं. हा ना. मज्जाच मज्जा. अरे पण मला तर कोणतरी आल्यासारखंच वाटतंय सारखं सारखं. तुला नुसता भासच होतोय. हा ना. ए पप्पी प्लीज. ए गप, काहीतरी काय. आई काय गिन्यान गेला काय, काय चाललंय इथं, काय करतात. काय नाही ती आलती, तिला म्हणलं जरा लिंब तोडू लाग. हा ते मी लिंबू घ्यायला आले होते आई. आणि हे काय करायला आलं माकड, हे काय माहिती. कशाला आलत इथं 3 बाऱ्या. अगं असं लिंबू काटे टोचायचे ना. हा हा. काही लाज वाटते का? लाज या भोकाचे. जरा हो बाहेर, चला हो बाहेर. इथं काय बापच गठोडे का, तुमच्या बापच आहे का इथं? हो बसलात. आपल्या बापाचं हा आपल्या बापाचं, लगेच निघाच बाहेर. आई मी लिंबू घ्यायला आली होती. तू हा सांगितलं नको नाटक करू तुम्ही. तुला काय कमी होता तेव्हा तर इथं नाटक करायला बसली. हा 50 बारे हाकून लावलं होतं, काय गरज होती का इथं 3-3 बारे यायची. मला माहित चल, नव्हतं हो येणार बाजूला. हा काय गिन्यान गेलतोय पार. हा चल होतो बी. हा? तुला कळत नाही का अजिबात का ग? ही थेरडी एक माझ्या मागे लाग. त्याचं गिन्यान गेलोय पार. हा आई मारू नको ना गाई. हा आई हा आई, हा नको पाया मारू पुढे आई. तुमच्या. थांबा आता बघ तेच तुमचं सगळे. आई आई मारू नको ना ग. ए मस्त वाटत. थांबा आता तिथं चिचा खाली, पुढे चाललं वर थोबाड करून. त्या गाबड्याचं बघ तेच सुंबार लईच गायबान्या भोकाचं काही पोरग. हा अरे आई बघ ओरडती तिकडे. ए तू बरं तिथंच कुठं चालला, तिथं चिचा खाली थांबा. गिन्यान गेलं पार. आता पळायचं नाही गाबड्यांनो अजिबात. आता मेलो आपण. थांबतो ना, मी काय केलंय? हा मी- बघ त्या तिचा बिन मी तुझा काय बी नाही सुंबार. हा. केलं. याचीच आई मी काय केलं नाही आई, मला हा, मारू हा, नको. हा. आई बघ त्याला थांब ना, कशा पळत मुर. नको आई, मारते तू. हिला पटणं गाबडत लय बिंदायचं जानवर आहे बाय, त्याला काय कळत का नाही कोणा. आईला लय मारून टाकलं आता. जाग्यावर बसायचं, हलायचं नाही अजिबात. चल हो इकडं बस या जाग्यावर लगेच. काय राहताच की तर गिन गेले पोरग आहे काय. हो वाट तोंड आहे बिनदायाचं जानवर आहे वाटतंय. हे अशी आहे का पद्धत. हे बस गाय खाली का तू तरी बसा ना. का तुला बी अक्कल कमी आहे, तुला सांगितलं बसते ना. मग बस खाली. चल, सांग का बरं कशाला गेलता तिकडे, तुझ्या बापाचं गट उडतं लक्षण कपडे. तुमच्याच पोरीने बोललो होतं. ए नाही ना आई, मी काय नाही, मी म्हणतो, बोल नाही. बरं. तिनेच बोलवलं होतं. ती सासू आहे का तू. हा
होय सांग तुला काय कमी होतं ग हा मी काय केलं नाही आई. मग मी तर खूप अशी छोटीशी बिचारी भोळी मुलगी आहे ना ए, डांगरे. याने घेऊन गेला मला. काय म्हणला डंगरी खाले खातो बिन लाज आहे काय खातीच खा तिकडे मातीचा परत नाटक करायचे नाहीत अजिबात हा काय ऐकत नाही सांगितलं होतं त्या दिवशी तर माघारी परत यायचं सुद्धा नाही आणि मी द्यायचे सुद्धा नाही मी पळून नेणार. पळून नेणाऱ्याला जालमावं लागन माझ्या मुळे ताकद हिंमत नाही कोणाची यायची आणि जायची मामा माझ्या सोबत आहे. हा मामा असला तरी मी नसती बेत एक काम मामा कर. हा खा तिकडे तुझीच सांग काय कारण होतं आधी अगं, सांग मला मी ना सांगितलं होतं ना हा काय झालं? काय झालं मला आधी सांग परत बोलायचं नाही आगापणा करायचा नाही जास्त बोलला ना तर मी तुई माझे का वाईट नाही कोणी अगं तिला लिंब लागत होते. हा लिंब लागत होते चट आणली असते तपली तिने तिला तोडता येत नाही ना काट. हा हा काट घुसत्यात मग तू गेलता काय शायनिंग करायला तू नाही बरं काट घुसलं गेला तोंड वाचून पाडा तिकडे उलटून हा ती नाजूक कळी आहे ना हा गुलाब. तुला काय करायचं त्याची पंचायत ती माझी तो जास्ती शायनिंग करायची नाही बोलायचं नाही आता माझी होणार. अगं आई, एवढं काय होईन, झालं होईन तिथे का होईन? गेलं म्हणून काय झालं एवढं. मग काय गरज होती ग पण जायचं लिंबू आणायला गेली. लिंबू आणायला गेली तू खरं बोल बरं एक थोबडी ती नाही आई मारू नको ना आई. नाही द्यायचे तुला आई दुसऱ्यांसोबत इज्जत काढली तू. हा खोट सांगत आहेत का आगापाना करती ए बुड्डे चिंच खाली. तुला सांगितलेलं कळतं का नाही तू मग जिरू तो नको. आजा. हो, आई बरोबर मारू मारीन. नको ना. ये ना जातोय तो मोर मोर 50-12 चीज दाखवतो तो गिळायचे आणि दुसऱ्याला मामी दाखवतो. हक्क नाही आपल्याला मारायचा. डॉन आहे आपण इथालचा का? हा असं ड्रोन ज्याच्या त्याच्या घरचा माझ्या मोर अजिबात नाही ताकद नाही कोणाची काय सांग एकदा तुझं बोल तुझ्या पोरीवर ना हा तुझ्या पोरीवर ना हा हा लय जीव जाडलाय ग. वाकडा तिकडाच होतो. बावळा ठे काय रे कुणाला मूर्ख जळतोय मूर्ख नाही ग. माणूस आहे माणूस. असला कसला माणूस आहे आई जाऊ दे ना आई. दाखवता. आई जाऊ दे ना आई. अगं काय बोलतोय त्याचं भक्ती थोबाड तरी हा? चांगले असलं थोबाड अगं चांगलं ह्याला काय दिसतो की. नोकरीला नाही काय नाही चांगलं आहे थोबाड आहे का काय कामाला येईन का काम कराय तुला जेनभर निस्ती म्हणते मग मला शाळाचे काय शिकून काय तुझा फायदा व्हायचा आहे हातचीवारी ताकद हा नाही. हत्तीवारी ती गावठी ताकद जळती तिकडं नाही दाखवायची तिकडे डोंगर उचलायचा हत्तीवारी ताकद असेल तर नाही का माहिती ए बुड्डी अजिबात नाही जमायचं चिंच खाल्ले. नाटक करून जिरेता का काय आगापाना करीत पोरग आपल्याला ती आवडती. हा आवडती नाही तुझ्या नाका खालून पळवली ना. अजिबात नाही हा उभं चालतंय ए माझं सांगत नसं ऐकायचं अजिबात आगापाना करायचा नाही तू जर आगापाना केला ना मीन तुई त्याचा सुंबार बघन आणि तुझा बघन उद्या तुला पिशवी काय भरायची. बोलायचं? आई माझ्या आत्याचा मुलगा आहे ना तो. अगं आत्याचा मुलगा आहे गेला तिकडे नाल्यात काय करायचं का त्याला एवढा बांधायचा आहे का त्याला नोकरी तरी शाळा शिकून तरी त्याचा काय फायदा आहे ग कामाला नाही लागला काय नाही पळत जित्राबा माग आणि काय करायचं का तुला जायची का उन्हात तार पडाय मग काय अगं शाळा आई. शिकली एवढी शाळा नको शिकू म्हणलं काम शेतीत कर म्हणलं तर तवा नाही झक मारली ना आता येईन का उद्या तुला शेती ए मशीन बंद कर तुझं. काय नाटक करीत बस गप पप्पी देतोय. मामाची पोरगी आहे, बघ. काय ग तुला काय कळत का नाही अगं कशाला त्याच्याकडे बघू ए, सुद्धा नाही गप. अजिबात तुझ्या एकच कांठ आहे दिन एक जिपली मग मागायला तुला काय कमी आहे ग सोने माझी कमी आहे. त्याची पठ्ठ्याची काय कमी. त्याला काय कापायची का त्याला आडवा बांधायचा आहे अजिबात नाही मनावर चालायचं त्याच्या मन नादी लागू नको लय मावळणीचं पोरग असतं ना तर हो बाजूला नाही बरं नाटक करायचं नाही मी अजिबात चिंच असं खाऊ नाटक घालीन. घरी काय कमी नाही त्याची कमी येते. अगं काय गिन्यान गेलं काय पारे हो बाजूला तिकडे डंगरे. ए, तो आगापाना करायचा नाही. हा? काय चल, हो चालते उठ उठ इथून, चल घरी चल, चल, उठ, उठ. आपण पळून जाऊ. हा. काय करायची मी बसतो. बस बस ना तिकडे मस्त वाट्याचं आई नको नाही. ए, चल 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 लगेच हो मोर का ग तुम्ही असं पिसाळ्यावानी करीता काय घेऊन गेलो काय पार मातीत आई चल लवकर हो मोर आई मारू नको नाही. ओय चेन्नई एक्सप्रेस इकडे ये. माझ्या पिल्ला माझ्या वाघा कसला गुबगुबीत दिसतो ला का तू. मग काय कानात माशी घुसली काय. हा काय रे मग अशी लिंबुनीत काय करत होता. काय नाही मी लिंब तोडीत होतो तेव्हा तुम्ही दिसले मग सांगितलं त्यांना काय की तुम्ही हातात घेऊन काय ते चाललंय म्हणून. हा तुझ्या माईला तुझ्या म्हणजे माझा मित्र असून माझ्याच मागून गुपशिली कर. आता तुला धावतोच पण एक लक्षात ठेव त्या मामीला मी पटवतो आणि तिच्या पोरीला तिच्या घरातून उठवतो
नावाचा आब्या म्हणतात आपल्याला, कळलं का? आता जर चुकल्या लावल्या तर गेम ओव्हर. चल तुला चल नाही, तुला चांगलाच हट. आईला पाळलं रे हे, याचं टंगडच मोडलं असतं. आईला आपलेच लोक धोका देतात. आईला लय अवघड झालं रे. आता मामी काय भेटून देत नाही. जाऊ दे, मामीला पटवतो आणि पोरगीला पण उठवतो. जे होईल ते बघितलं जाईल पुढचं पुढं.